तर मित्रांनो आपण नमस्कार, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण हर्सूल या स्टेशनवरती आलेलो आहे आणि इथे पण मित्रांनो स्लीपर या ठिकाणी आलेले आहेत आणि स्लीपर आपण पाहतो की दिग्रस आणि या बेंचमध्ये 4 ठिकाणी स्लीपर स्टॉक होत आहे। पहिलं स्लीपर आपल्या वाईगौड या ठिकाणी स्टॉक होत आहे। तिथला जो परिसर आहे मी तुम्हाला मागच्या 2-4-8 दिवसापूर्वी दाखवला होता, तो परिसर 7-8 एकराचा आहे। त्या ठिकाणी जागा जास्त आहे, तिथे स्लीपर आणि रेल्वेच्या पट्ट्या मित्रांनो स्टॉक होत आहे। तर आपण या साईडला बघू शकतो की याही ठिकाणी मागील 5-6 दिवसातच स्लीपर यायला सुरुवात झाली, परंतु आज आपण पाहतो की 500 ते 700 मीटरपर्यंत मित्रांनो स्लीपर आलेले आहे आणि त्याचे मागे लेअर पण आपण बघतो की 4 लेअरपर्यंत, म्हणजे ज्याला लाईन म्हणतो आपण, तर ते 4 लेअरपर्यंत ते स्लीपर आलेले आहे। तर ही सध्याची मित्रांनो सिच्युएशन आमच्या या विभागामध्ये आहे। परवा आम्ही त्या ठिकाणी शिळोणा पुसद विभागामध्ये गेलो होतो, तर तिथले आपले निरंजन आडे बोलले होते की बा आमच्या इकडे काम थोडं स्लो आहे। तर त्या विभागामध्ये मित्रांनो आपल्याला म्हणजे बोगद्याची संख्या जास्त असल्यामुळं, 5 बोगदे असल्यामुळं आणि फॉरेस्टचा विभाग जास्त असल्यामुळं काम थोडं लेट आपल्याला सुरू होत असताना दिसतं। आणि आपण या सध्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता सध्या ज्या ठिकाणी रेल्वेचे क्वार्टर आहे तर त्या ठिकाणी बघू शकतो आपण की हे आपल्या हर्सूलचं मित्रांनो स्टेशन असणार आहे। आणि हर्सूल हे आपलं ग्रामीण विभागातील दिग्रस आणि दारव्हा या याच्यामध्ये मित्रांनो 2 स्टेशन आहे। एक हर्सूल आहे आणि इथनं 12 ते 14 किलोमीटरवरती अंतरगाव हे स्टेशन असं आहे। म्हणजे या 2 स्टेशनपैकी आता आपलं पहिलं स्टेशन आपल्याला पाहतो आपण की येत्या 10-15 दिवसात किंवा एका महिन्यामध्येच त्याच्यावरती शेड वगैरे बसून आणि जे बाकी मग तिकीट घर वगैरे आहे जे मित्रांनो, तर तेही आपल्याला पूर्ण होताना दिसेल। 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधला पहिला टप्पा मित्रांनो कळंबपर्यंत सुरू झालेला आहे आणि कळंब ते त्यानंतर यवतमाळ हा पण मित्रांनो 15-20 किलोमीटरचा एक टप्पा आहे आणि यवतमाळवरून दिग्रस जर आपण बघितलं तर 75 किलोमीटरचं हे अंतर आहे। आणि या याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या कंपनी काम करत आहे आणि आपल्याला मग यानंतरची जे सिच्युएशन असते, आता हे स्लीपर आल्या, मग इथे पहिले गिट्टी अथरण्यात येते या रूटवरती, गिट्टीनंतर स्लीपर आणि स्लीपरनंतर पटऱ्या। तर हे सगळं अथरण्याचं काम जे आहे तर अत्याधुनिक मशिनरी च्या सहाय्याने, क्रेन असेल किंवा जे बसवण्याचं आहे मित्रांनो ते अत्याधुनिक याच्या सहाय्याने होतं। आणि मग केव्हा सुरू होईल, लोक बरेचदा निगेटिव्ह कमेंट करतात 2030 साली होईल, 2040 साली होईल। तर ही सध्या तुम्हाला मी सिच्युएशन दाखवत आहे। आता यापेक्षा सुरू होण्यासाठी आणखीन काय तुम्हाला नेमका पुरावा पाहिजे, म्हणजे हे अंतिम आता 80% काम पूर्ण झालेलं आहे। काही विभागात मान्य आहे की पुसद साईडला पण काम आपण पाहतो की माती काम 60-70% झालेलं आहे, टनलचं काम 80-90% पर्यंत झालेलं आहे। परंतु आता काही पुलाचं काम आपल्याला माहीत आहे की 70-80% तेही पूर्ण होत आहे, परंतु त्या ठिकाणी टनल असल्यामुळं थोडा आपल्याला विलंब होत असताना दिसत आहे। परंतु आपल्या सध्याच्या या सिच्युएशनमध्ये आपलं काम मित्रांनो आपल्याला प्रगतीपथावरच असलेलं दिसतं। म्हणजे आपण तिकडं थोडा 1-1.5 वर्ष लेट जरी झाला तरी आपण दिग्रस ते यवतमाळपर्यंत निश्चितपणे 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण मित्रांनो पहिलं तिकीट काढून आपण बसणार आहोत। आणि मी प्रत्येक स्टेशनला नंतर पण थांबणारच आहे, कारण एवढे अपडेट 2021 पासून आपल्या याच्यावरती चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक तो प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे। या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे आपल्या 285 किलोमीटरचा मित्रांनो टप्पा आहे, 27 स्टेशनपैकी आपलं पहिलं स्टेशन आपल्याला तयार होताना दिसते आणि सिच्युएशन तुम्ही माझ्या मागे बघू शकता कशी आहे। तर मित्रांनो आता पुढीलही जे आहे ते तिथल्या पुलावरचं एकदा पुन्हा एक तो व्हिडिओ आम्ही जाता जाता घेणारच आहे। धन्यवाद।